जीवाच्या बरोबर एक आणखीन महत्वाची गोष्ट देवाने ठेवली, जी आपल्याला माहिती इतरांमध्ये नाही, आणि ती काय आहे? आत्मा. प्रेज द लॉर्ड. आणि देह, शरीर, मन, विचार, आत्मा, ह्या तीन गोष्टी याने आपण तयार केलेले असे त्याचे व्यक्ती असताना, या व्यक्तीला हा आत्मा देऊन देवाने आम्हाला घडवलेला आहे. आम्ही निश्चितच म्हणू शकत नाही की का घडवलेलं आहे, परंतु जर घडवलेलं आहे तर देव कोणतं पण कार्य जगामध्ये उगीच करत नाही. मनुष्य काहीतरी काम टाइमपास म्हणून करतो, किंवा आपण म्हणूया की विना उद्दिष्ट अनेक गोष्टी करून जातो आणि मग त्याला वाटतं की अरे मी उगाच हे काम केलं. परंतु देव जो आहे तो एक उद्दिष्टीने काम करणारा देव आहे, आणि त्याचं उद्दिष्ट हेच आहे की देवाने तुम्हाला आणि मला कोणाच्या स्वरूपामध्ये घडवलं? कोणाच्या स्वरूपात घडवलं? हत्तीसारखं बनवलं का? उंटासारखं बनवलं का? नाही. आदामाने जेव्हा सगळ्यांना बघितलं तेव्हा त्यांनी अभ्यास केला आणि त्याला कळलं की यापैकी माझा कोणीही सहकारी नाही. मग देवाने कोणाला घडवलं? त्याच्या स्वरूपातली त्याची पत्नी हवाला घडवलं आहे. देवाने स्वतःच्या स्वरूपात आदाम, आणि मग त्यानंतर आजवर आपण जे सर्व आहोत, अगिनत लोक, त्या सर्वांची निर्मिती स्वतःच्या स्वरूपात केलेली आहे. पण याचा अर्थ नाही की आम्ही देव आहोत का? देव आम्ही नाही, आपण त्याची निर्मिती आहोत. आणि जसं प्रकारे स्तोत्र यिर्मया 18:6 मध्ये लिहिलं की पहा, कुंभारच्या हाती जशी माती असते तसं मी तुझ्या हाती आहे. मागच्या वेळेस आपण बघितलंय, माठाच्या बद्दल मी उदाहरणं देत तुम्हाला शिकवलेलं आहे रविवारच्या दिवशी, की कुंभार निश्चितच एक पात्रास घडवतो आणि ते पात्र त्याच्या इच्छेनुरूप तो घडवतो. किती मोठा माठ बनवायचा, कसा बनवायचा, त्याचप्रमाणे माठच बनवायचा, इतर काही बनवायचा. मातीला माहित असतं का काही? मातीला माहित असतं की मी काय बनणार आहे? नाही, मातीला माहित नाही. परंतु कुंभाराला माहिती आहे की मला काय बनवायचं आहे, आणि त्यामुळे देवाला माहित आहे की तुम्हाला आणि मला काय व्हायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी स्तोत्रकर्ता म्हणतो, वचन आत्ताच आपण वाचलं 17 मध्ये, की हे देवा तुझे संकल्प किती मौल्यवान आहे. प्रेज द लॉर्ड. कोणासाठी हे संकल्प? तुमच्या आणि माझ्यासाठी. कारण की देव म्हणतो तुझ्यासाठी माझे संकल्प हिताचे आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हे संकल्पाबद्दल पुढे स्तोत्र 139 आणि 17 मध्ये तो पुढे म्हणतो की त्याची संख्या कितीतरी मोठी आहे, ते देखील अनकाउंटेबल आहे. इतके जास्त देवाची योजना तुमच्या आणि माझ्यासाठी आहेत. आणि पुढे तो जर आपण म्हणतो की गर्भरूपात पिंड स्वरूपाने असताना देखील तुम्हाला ओळखत होता, आणि प्रत्येक दिवस उगवण्यापूर्वी त्या सर्व गोष्टीची नोंद तू आपल्या वहीमध्ये करून ठेवलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आपण करून ठेवलेली आहे. आपल्याला देखील माहिती आहे की विद्यार्थी शाळेमध्ये जातात आणि विद्यार्थीमध्ये शाळेत गेल्या असताना टीचर त्यांना सांगतो की आज हा होमवर्क आहे. देतात ना होमवर्क टीचर हे, आणि त्याबरोबर सांगतो की उद्या मला हा लेसन शिकवायचा, घरी वाचून या. बरोबर आहे. टीचर हे म्हणतात की बाबा हे मी तुम्हाला शिकवणार आहे, हा पॅरेग्राफ शिकवणार आहे, हा लेसन शिकवणार आहे, हा चॅप्टर शिकवणार आहे, त्याचा तुम्ही थोडंसं वाचन करा म्हणजे तुम्हाला आणखीन उत्तम कळेल. ज्या प्रकारे साधारण टीचर आपल्या येणाऱ्या दिवसाच्या बद्दल आपली प्लॅनिंग कळवतो. प्रेज द लॉर्ड. तर देव तर निश्चितच आम्हाला विदाऊट प्लॅनिंग कसं पाठवतं का? नाही. देवाचा प्रत्येक दिनासाठी, जीवनासाठी नाही म्हणत किंवा वर्षासाठी नाही, आयुष्यासाठी नाही, प्रत्येक दिनासाठी त्याच्याकडे एक योजना आहे, आणि ती योजना तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पूर्ण व्हावी ही देवाची इच्छा. आणि यासाठी जेव्हा मी पहिला मुद्दा त्यावेळेस आपल्याला घेतलेला आहे की त्यासाठी त्यांनी पहिला पॉइंट की आपल्याला विविध अवयव दिलेले आहे. फंक्शन ऑफ ऑर्गन्स. प्रत्येकाला अवयव दिलेले. 3 मुद्दे मी घेतले आणि शेवटले 2 मुद्दे आज मी घेणार आहे. आणि त्यामध्ये पहिला मुद्दा आहे फंक्शन ऑफ ऑर्गन्स. आम्हाला हात दिलेले, पाय दिलेले आहे, नाक दिलेले, तोंड दिलेले, अनेक ऑर्गन्स आपण त्याचे शरीराचे सांगू शकतो. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की त्या सर्व ऑर्गन्स देवाने दिलेले असताना त्याचा चांगला पण उपयोग करू शकतो आणि वाईट पण उपयोग करू शकतो. देव अडवतो का तुम्हाला आणि मला? नाही. चांगला किंवा वाईट उपयोग करणं हे तुम्हाला दिलेलं आहे. व्यक्तीला चांगलं बनायचं किंवा वाईट बनायचं हे त्याला डिसाईड करायचंय. देवाने म्हटलं जर तू चांगलं करशील तर तुला आशीर्वाद आहे, जर तू अयोग्य वापर करशील तर शाप आहे तुझ्याकडे, हे देखील देवाने सांगितलंय. आणि त्यामुळे प्रियानो, हे जे ऑर्गन्स आहे, जे अवयव आहे, त्याचं जे फंक्शनिंग आहे, त्याचं जे कार्य आहे, ते देवाने
तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आता तुम्ही चांगला वापर केला, योग्य वापर केला. आता आपण अनेकदा म्हणतो नाही नाही पाळक साहेब, मी प्रयत्न करतो चांगलं करायचा, परंतु कधी कधी मी चुकतो. यस, देवाला हे देखील माहिती की मनुष्य चुकणार आहे. प्रेज द लॉर्ड. असं नाही की कोणताही व्यक्ती चांगलं म्हणजे चांगलंच काम करत राहणार. मला नेत्र दिले, मी अनेकदा चांगल्या गोष्टी बघत असताना कधी कधी मी अयोग्य गोष्टी देखील बघतो. देव मला हात दिलेला आहे, मी कधी कधी चांगलं काम करत असताना माझ्या हातून चुकीचे काम देखील घडतात. माझा पाय आहे, मी कधी कधी चालत असताना निश्चितच चुकीच्या मार्गावर जातो. देवाच्या मार्गावर जाण्यासाठी हे मनुष्य म्हणून चूक हे नैसर्गिक आहे आणि ते आदामापासून आपल्यामध्ये आलेलं आहे. का? कारण की आदामाने आज्ञा मोडलेली आहे आणि त्या अगोदर सैतानाने देखील, जो देवाचा दूत होता, त्याने देखील देवाची आज्ञा मोडलेली आहे. अशा प्रकारे हे रिवायत आणि परंपरा चालली, परंतु देव जाणतो. प्रेज द लॉर्ड. शेवटी तुम्हाला आणि मला त्या अवयवाचा उपयोग नाशाकडे नेतं, शापाकडे नेतं, पापाकडे नेतं. हे देवाला आवडणार नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हे देवाला आवडणार नाही. का? कारण की जर तुम्ही चुकाच करत राहिले आणि सुधारणूकच घडून आणली नाही, तर तुम्ही शापाच्या मुळे, पापाच्या मुळे देवाच्या द्वारे एक आणखी निर्मिती आहे आणि ती आहे अग्नीचा सरोवर. ती देखील देवाने निर्मित केलं. पण कोणासाठी निर्मित केलं अग्नीचा सरोवर? सांगा बरं. अग्नीचा सरोवर कोणासाठी निर्माण केला? स्वर्ग कशासाठी निर्माण केला? कोणासाठी? आपल्यासाठी, विश्वासणाऱ्यांसाठी देवाने स्वर्ग केला. आणि अग्नीचा सरोवर कोणासाठी? सैतानासाठी केले, सैताच्या दूतांसाठी केले. परंतु जर मनुष्य सैतानाच्या आहारी गेला तर मग त्या दूतांबरोबर, सैतानाबरोबर आपला पण त्यामध्ये सहभागी होणार. बरोबर आहे. आणि यासाठी देवाची इच्छा नाही, देवाने बनवलं देखील त्यासाठी नाही. परंतु जर तुम्हाला त्या सियोन देश किंवा नवीन यरुशलेममध्ये जायचंच नाही आणि तुम्ही हे अवयवांचा उपयोग चुकीच्याच मार्गाने करत राहिले, तर शेवटी देव न्यायी आहे. प्रेज द लॉर्ड. आज कोणता काळ चालू आहे? कृपेचा काळ. म्हणा, कृपेचा काळ. कृपेचा काळ. देवा संधी देतो. देव तुम्हाला संधी देतो, चान्स देतो, अवसर देतो की सुधरा, आता तरी सुधरा. तुम्ही नाशासाठी देव नाहीये कारणीभूत, नाशासाठी आमची कृतीच आम्हाला कारणीभूत ठरते. प्रेज द लॉर्ड. आमचे मुलांना आपण म्हणतो, बाबा तू चांगलं काम करशील तर फायदा आहे, तुझं लाईफ बनणार. चुकीचं काम करते तुझं नुकसान आहे. त्याच्यावर आम्ही किती दिवस राहणार? बरोबर आहे की नाही? हा मनुष्य कोणत्याही मनुष्याबरोबर किती दिवस राहणार हे आपल्याला माहित नाही. परंतु चांगलं काम कर, भला करेगा तो भला होगा. चांगलं केलं तर चांगलं होणार, वाईट केलं तर त्याचे परिणाम, दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागणार आहे. आणि त्यामुळे हे अवयव जे देवाने दिलेले आहे ते देवाने सगळ्या चांगल्याच गोष्टीसाठी दिलेले आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु त्याबरोबर मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की काही लोकांना असे अवयव नाहीत. आपल्या मंदिरामध्ये एक व्यक्ती येतो आणि तो प्रभुभोजनाच्या वेळेस नेहमी आपल्याला त्याचा हात धरून इथे आणावं लागतं. बरोबर आहे. आपण त्याला बघितलेलं आहे अनेकदा की ते हात भरून येतो, गुडघे टेकतो आणि त्याला आपण प्रभुभोजन देतो. प्रेज द लॉर्ड. परंतु कदाचित आपल्याला अनेकाला माहित नाही की त्याने अनेक वेळेस प्रभुभोजनासाठी काय दिलेलं आहे? डोनेशन दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. बघा, लक्षात ठेवा, त्याला दिसत नाही, तो मंदिरापर्यंत येतो प्रभुभोजनासाठी. तो निश्चित इतर वेळेस तो बाहेर असतो, परंतु प्रभुभोजनासाठी तो पुढे येतो. परंतु ह्या सर्व मंडळीमध्ये जे प्रभुभोजन दिलं जातं त्यामध्ये माझा सहभाग असावा. प्रेज द लॉर्ड. असं नाही की त्यांनी डोनेशन दिलं नाही तर आपण काही प्रभुभोजनाचं सामान घेऊ शकत नाही, असं आहे का? नाही, आपण घेऊ शकतो. परंतु त्याची मनात इच्छा बघा ना किती, की जे देवाने मला अंध असताना देखील मंदिरापर्यंत आणलं आणि मी त्या देवाच्या समोर गुडघे टेकून जेव्हा प्रभुभोजन घेतो तेव्हा माझ्याद्वारे काहीतरी मी देईल ज्याच्याद्वारे सगळ्यांना लाभ मिळेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस, त्याला डोळे नाही. अनेक लोक जे आहे ते आज बिछाण्यावर आहे, त्यांना चालता येत नाही, ते आजारी आहे. अनेक लोक पापाच्या बंधनात आहे, अंधकाराच्या सत्तेखाली आहे. आणि या सर्व गोष्टी ज्या आहे असताना देखील, हो प्रियानो, अडखळण प्रत्येकाच्या जीवनात येणारच आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु अडखळांना तुम्ही सामोरे जात असताना कशा प्रकारे देवाकडे जाऊ इच्छितात, ही तुमची मनातली इच्छा किती आहे त्याच्यावर तुमचं कल्याण अवलंबून आहे, त्याच्यावर तुमची भलाई अवलंबून आहे. आणि यासाठी हे अवयव जे आहे प्रभूला धन्यवाद द्यायला पाहिजे की प्रभू मला सगळे अवयव दिले. कदाचित वृद्धाप काळामुळे काही अवयव कमकुवत झाले आहे, दुबळे झालेले आहे, परंतु तरी देखील देवा
त्या अवयवाचा उपयोग मी काम करण्यासाठी तर करणारच आहे, संसार करण्यासाठी करणार आहे, माझं दैनिक कार्य करण्यासाठी करेल, परंतु मी त्याचा उपयोग तुझ्या गौरवासाठी देखील करणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, यासाठी मला दिलेलं आहे. माझे लेकरं तुम्हाला दिलेलं आहे. यस, ते लेकरं उद्या जाऊन मला सांभाळतील किंवा उद्या त्या लेकरांच्या द्वारे माझी संतती पुढे वाढेल आणि या घराण्यामध्ये माझं नाव एक कोरलं जाणार आहे. परंतु प्रियांनो, संतती पण दिवायला दिलेलं धन आहे. प्रेज द लॉर्ड. त्याला योग्य प्रकारे तुम्ही संगोपन दिलं तर ते योग्य प्रकारे येणाऱ्या दिवसामध्ये साथ देतील. आपल्या अवयवाला तुम्ही योग्य प्रकारे सांभाळलं तर ते योग्य प्रकारे साथ देतील. जर तुमच्या अवयवाला तुम्ही चुकीचे शिक्षण दिले तर ते चुकीचेच काम करणार. प्रेज द लॉर्ड. हे आपल्यावर आहे, हे आपल्यावर आहे की आपण त्या अवयवाचा उपयोग कशा प्रकारे करतो. ते मागच्या वेळेस आपण घेतलेलं आहे. सेकंड पॉइंट कडे मी परत एक वर घेऊन जातो आणि ती आहे की देवाने तुम्हाला आणि मला धनाची बरकत दिलेली. एक शास्त्रपाठ परत एकदा आपण वाचूया. अनुवाद याचा 14वा अध्याय आणि 23वा वचन. अनुवाद 8:18 वाचा. 8:18 अनुवाद 8:18. पण तू आपला देव परमेश्वर याचे स्मरण ठेव, कारण त्याने तुझ्या पूर्वजांची शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजपर्यंत धन प्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देत आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. बोला, धन प्राप्तीसाठी सामर्थ्य, धन प्राप्तीसाठी सामर्थ्य. जसं मी सांगितलं की हातपाय, नाक, तोंड, अवयव हे सगळ्यांना देवाने दिलेले आहे. जवळपास 90% लोकांना आहेच, 10% कदाचित नसेल. त्याचप्रमाणे धन देखील देवाने सगळ्यांसाठी खुलं केलेलं आहे की बाबा तुम्ही श्रम करा, मेहनत करा. इमानदारीने पण धन कमवता येतं, बेमानी पण धन कमवता येतं. आणि आपण नेहमीच म्हणतो की जमाना भलाई का नाही आहे, हे लबाड लोकांची सत्ता आहे. लबाड लोक श्रीमंत होतात, परिश्रम करणारे प्रामाणिक लोक गरीबच राहतात. या प्रकारचे मत ह्या जगामध्ये सर्वत्र आहे. आणि त्यामुळे आपण बघतो इथे वचनामध्ये लिहिलेले आहे की सामर्थ्य तो पण धन प्राप्तीसाठी देवाने तुम्हाला दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये आपण संसार करत असताना, जगामध्ये जगत असताना धनाचं देखील महत्व आहे की नाही? धनाचं देखील महत्व. धन हे देवाच्या विरोधात नाहीये, हा धनी लोक देवाच्या विरोधात. कारण की येशूने म्हटलेलं आहे की धनवान व्यक्ती याचा स्वर्गात जाण्याच्या बद्दल त्यांनी दाखला देत असताना सांगितलं की उंटाचा सुईच्या नोकातून कदाचित प्रवेश होईल, परंतु श्रीमंत धनी लोकांचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. परंतु तो पुढे म्हणतो की तरी देखील देवाची इच्छा असल्या ते देखील होऊ शकतं. प्रेज द लॉर्ड. परंतु धन हे आत्मिक जीवनाच्या मध्ये, आत्मिक जीवनाच्या प्रगतीमध्ये अडखळा नाही. आता आपण बघू शकतो की एवढे बेंचेस आहे, यापैकी अनेक जण रिकामे आहे. अनेक जणांना जर मी विचारलं तर ते म्हणतील पाळक साहेबावर नोकरी आहे, पैसा आहे, आम्हाला मेहनत करावी लागते, आम्हाला काम करावं लागतं, त्यामुळे आम्हाला यायला जमत नाही. पण रविवारी पण ते येत नाही. त्याचं पण ते अनेक कारण देऊ शकतात. अनेक जण खूप श्रीमंत झालेले, ते म्हणतात आता मला देवाची गरज नाही, हे धनच आमचं देव आहे. है ना. या जगामध्ये म्हणणं अनेक लोक आहे की धनच देव आहे, याशिवाय काही नाही, तेव्हा आम्ही धनच कमवू आणि त्याच्याच मागे जाऊ, आम्हाला देवाची गरज नाही. कारण की संकट, समस्या, प्रॉब्लेम आले तर आम्हाला पैसा कामी येतो, लोक कामी येत नाही, देवही कामी येत नाही. असे अनेक लोकांचे विचारसरणी आहे. परंतु पवित्र शास्त्रामध्ये चालणाऱ्या आपण लोकांना माहित आहे की मरत असताना, हॉस्पिटलमध्ये असताना, कठीण समय असताना, संतती प्राप्ती सरत असताना, आरोग्य प्राप्त असताना अनेकदा तुम्हाला धन काही कामी येत नाही. असं असतं तर धनी लोक मेलेच नसते. मेले असं होईल का? नाही. कितीतरी महान ग्रेट लोक, राजा महाराजा जे सोन्यामध्ये रुपयावर लोळतात, परंतु वेळ आले क्षणात ते निघून गेले. म्हणजे धन, पैसा हा सर्व जागेला कामी येत नाही. उलट नाशासाठी सगळ्यात जास्त जर कामी येतो किंवा कारणीभूत असतो तर ते काय? धन आहे. आणि कारण की वचन सांगतं जिथे तुमचं धन आहे तिथे तुमचं मन पण आहे. जिथे धन तिथे मन. आणि आज अनेक लोक गरीब आहे ते धनालाच आपल्या मनामध्ये घेऊन बसतात आणि त्याचाच विचार करत राहतात. श्रीमंत लोक आणखीन कसं श्रीमंत होईल त्याच्या मागे लागतात. परंतु आमची खरी श्रीमंती देवाच्या विश्वासात आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्या प्रार्थनेत आहे, त्याच्या वचनात. ही आमची श्रीमंती आहे. प्रेज द लॉर्ड.
कारण की या श्रीमंतीला कधी देखील कसर लागत नाही, त्याला कधी जंग लागत नाही, त्याला कधी देखील कुजत नाही. ते असं धन आम्हाला दिलं. नोटा हे या सगळ्या गोष्टी, पैसा, सगळ्या गोष्टी कुजतात, त्या सगळ्या गोष्टी नाश पावतात, परंतु जगातला स्वर्गीय धन हे कोणीही चोरू शकत नाही आणि कोणीही विकू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे अशा सार्वकालिक गोष्टीसाठी तुम्ही झटत असताना देव की हे सगळ्या गोष्टी, तर पहिल्याकडून यामध्ये 3 मुद्दे मी स्पष्ट केलेले होते की देवाकडून जर तुम्हाला प्राप्त झालेले आहे तर त्याच्यासाठी देवाला श्रेय द्या. प्रेज द लॉर्ड. अनेक जण म्हणतात की मला नोकरी नव्हती, माझ्या घरामध्ये प्रॉब्लेम होता, माझ्या घरामध्ये अडचण होती, मी देवाकडे खूप दिवसापासून प्रार्थना करत होते की देवा मला पैसे दे, देवा मला लोन पास कर, देवा माझ्या गरजा पूर्ण कर, आणि देवाने माझी प्रार्थना ऐकली. प्रेज द लॉर्ड. आश्चर्यजनकरित्या माझी प्रश्न सुटला. देवाला धन्यवाद असा. प्रेज द लॉर्ड. यस, आम्हाला माहित आहे की आमच्या प्रत्येक गोष्टीचा रस्ता देवापासूनच येतो. प्रेज द लॉर्ड. आमच्या काही गोष्टीचा रस्ता इकडून येतो, काही आशीर्वादाचा रस्ता तिकडून येतो, काही इकडून येतो, असं नाही. प्रत्येक आशीर्वादाचा रस्ता जर तुमच्या आणि माझ्याकडे देवापासूनच आहे तर प्रत्येक गोष्टीसाठी कोणाला गौरव द्यायला पाहिजे? देवाला. ते धन का नसणार. पहिला मुद्दा होता. दुसरा मुद्दा लिहिलेला आहे की माझ्याकडे आज काहीतरी आहे, माझ्याकडे काहीतरी आहे तर ते मी इतरांना देखील द्यायला पाहिजे, इतरांना देखील द्यायला पाहिजे. आता जसं पाण्याची बाटली आहे, ही पाण्याची बाटली मी माझ्या घरून आणलेली आहे, मी सगळ्यांना देईल का ती बाटली? नाही देणार. मी आपलं पाणी, माझी बाटली माझ्यासाठी आणली, मी पिन. परंतु घरामध्ये एक माठ ठेवलेला आहे, तर माठ स्वतःचं पाणी स्वतः पितो का? नाही पित. स्वतःचं पाणी स्वतः पित नाही. मनुष्य देखील जे काही कमवतो तो सगळं त्यालाच उपयोगात येतं का? नाही. आपण उलट म्हणतो माझ्या मुलाबाळांसाठी मी कमवून ठेवलेलं आहे, माझ्या बायकोसाठी मी कमवून, माझ्या नवऱ्याला लागल, माझ्या घराला लागल, त्याच्यासाठी मी कमवून. आपण निश्चितच ही बाब लक्षात ठेवा की आम्ही स्वार्थी असता कामा नये. ज्या प्रकारे वस्तू जी आहे ती स्वतःमध्ये काही गोष्टी ठेवते, जसं माठामध्ये पाणी आहे, ते पाणी इतरांना देण्यासाठीच तो माठ निर्मित करतो. आणि मागच्या वेळेस मी उदाहरण देत सांगितलं होतं की प्रभू येशू ख्रिस्ताने एक आशीर्वाद देखील तुम्हाला दिला की एक गार पाण्याचा प्याला जरी तुम्ही माझ्या नावाने इतरांना द्या. कोणाच्या नावाने? नुसतं गार पाण्याचा प्याला नाही म्हटला, हे चॅरिटी वर्क झालं, परंतु माझ्या नावाने. यस, येशूने जे काही मला दिलेलं आहे मी येशूच्या नावात भाऊ तुला देतो, तू प्रॉब्लेम मध्ये, बहिणी तू प्रॉब्लेम मध्ये. माझ्याकडे पैसे नाही, परंतु माझ्याकडे तुला देण्यासाठी काय आहे? प्रार्थना करण्यासाठी, त्याचप्रमाणे तुझी मदत करण्यासाठी, तुला धीर देण्यासाठी, तुला सांत्वन देण्यासाठी, तुझ्या बरोबर चालण्यासाठी एक प्रीतीचा आत्मा मला दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हे देखील धन आहे, हे देखील महत्वाचं धन आहे. आणि जे तुम्हाला मिळालेलं आहे, देवापासून प्रीती तुम्हाला मला मिळाली, कारण की देव काय आहे? प्रीती आहे. देव काय आहे? बोला. देव प्रीती आहे. ते मी माझ्यापुरती नाही प्रीती केली, त्यांनी जगावर प्रीती केली. त्याप्रमाणे मी पण इतरांवर जेव्हा प्रीती करतो तेव्हा मी देणारा होतो. आणि आत्ताच आपण नेहमी म्हणतो की घेण्यापेक्षा देण्यामध्ये श्रेष्ठता. आणि तिसरी गोष्ट आहे की जसं धनाचा उपयोग आपण सांगितलं की आपल्याला निश्चितच देवापासून प्राप्त झाला, देवाला गौरव द्या. दुसरी गोष्ट, स्वतःसाठी नव्हे तर इतरांना द्या. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे की आपण ज्या पवित्र मंदिरात येतो तिथे देखील हे कोणाचं मंदिर आहे? देवाचं मंदिर आहे. आणि देवाचं जे आहे ते देवाला द्या. प्रेज द लॉर्ड. देवाच्या पासून जे प्राप्त झालं धन, त्यामध्ये उपकार स्तुतीचं दान, दशमांश ही देवाची दिलेली आज्ञा आहे, ती देखील देवाला द्या. आणि जेव्हा तुम्ही देतात तेव्हा आम्हाला या गोष्टीची जाणीव होते की खरोखर देव स्वर्गाचे कपाट उघडून आम्हाला देतो. प्रेज द लॉर्ड. ही सवय लागायला पाहिजे, हा अनुभव घ्यायला पाहिजे. आमच्या वाडवडिलांनी ते दिलं, आम्ही देखील आपल्या आयुष्यात दिलं, आमचे मुलं देखील आता देतात. तर ही सवय आहे. हे काही आम्ही फार मोठं बलिदान, मोठं कर्तृत्व करत आहे असं नाही, तर ही आई वडिलांच्या द्वारे पिढ्यानपिढ्या देवाच्या वचनापासून आलेलं आज्ञा पालन आहे, जे तुम्हाला आणि मला देवासाठी करायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याबद्दल मी शिक्षण देत नाही, कारण की हा मागे झालेला विषय. आणि तिसरा मुद्दा ह्यामध्ये घेतलाय की ही बाब आपण लक्षात ठेवायला पाहिजे की काही गोष्टी जी आहे
ती आपण जेव्हा इतरांना देतो तेव्हा तिसऱ्या मुद्द्यामध्ये लिहिलेलं आहे की आपल्याला देवापासून आशीर्वाद देखील मिळतात. मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं की जगामध्ये सर्वात जास्त इन्व्हेन्शन करणारे कोण समाज होता? ख्रिस्ती आणि यहुदी. 80 to 90% हे इन्व्हेन्शन किंवा आविष्कार हे कोणी केलेले? या समाजानेच केलेले. परंतु त्याने स्वतःसाठी केलेले आहे का? की माझ्या युरोपमध्ये, माझ्या अमेरिकेमध्ये किंवा माझ्या इस्रायलमध्ये? नाही, त्यांनी सगळ्यांना जगामध्ये ते सर्व इन्व्हेन्शन मिळाले, तुम्हाला आणि मलाही मिळालेले. प्रेज द लॉर्ड. यस, ह्या राष्ट्रांना देवाचे विशेष आशीर्वाद आहे, या प्रजेला देवाचे विशेष आशीर्वाद आहे आणि त्यांनी स्वतःकडे ठेवले नाही, तर त्यांनी इतरांना ते वितरित केलेले आहे. प्रेज द लॉर्ड. यस, निश्चितच आपण म्हणतो काही विशेष गोष्ट नाही, परंतु देण्याची प्रवृत्ती ही आमच्यामध्ये होती आणि ती प्रवृत्ती त्यांनी देवाच्या नावामध्ये इतरांना देखील दिलेली आहे. आणि त्यासाठी पहिले पेत्र 4 अध्याय 10 वचन वाचा. पहिले पेत्र 4:10. पहिले पेत्र अध्याय 4 आणि 10 वचन जोरात वाचा. प्रत्येकाला जसे कृपादान मिळालेले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाराप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा. मिळालं का सगळ्यांना? एकमेकांच्या कारणी लावा. देवाच्या नानाविध कृपेचे चांगल्या म्हणजे देवामध्ये जे चालतात त्याला चांगला कारभारी म्हटलेला आहे, म्हणजे गुड स्टीवर्डशिप म्हटलेले आहे. आणि ते जर तुम्ही आहात तर तुम्ही त्याचा उपयोग एकमेकांसाठी उपयोगात आणा. आणि अनेक जण म्हणतात की मी इथं गरीब आहे, पाळायचं आहे, आता मी इथं म्हातारी झालेली आहे, मला तर काही श्रेष्ठावरलेले नाही, मला तर काही प्रार्थना करता. इथे संपलं, इथे संपलं. मी मागच्या वेळेस पण तुम्हाला सांगितलं की जवळजवळ 700 वेगवेगळ्या प्रकारचे टॅलेंट प्रभूने तुम्हाला आणि मला दिले. 700 परंतु तुम्ही आणि ते ओळखतच नाही. आम्हाला बोलता येतं, आमच्या मुखातून तुम्ही काहीतरी देवाची प्रार्थना करू शकता. आम्हाला नेत्र दिले, बायबल वाचत दिसतं, देव दिसतो, स्वप्न दिसतात, परंतु आम्हाला निश्चितच इतरांना देव दाखवण्यामध्ये आम्ही असमर्थ आहोत. आम्हाला पाय दिले, आपण मंदिरापर्यंत जात नाही, हात दिला टाळ्या वाजवत नाही. आणि अशा प्रकारच्या ह्या गोष्टीमध्ये देव काय शिकवणार तुम्हाला? मोशे देखील म्हणतो मी अशुद्ध ओठाचा आहे, मी दुबळा आहे, मला बोलता येते. परमेश्वर म्हणतो नाही, तुझाच उपयोग करायचा मला. प्रेज द लॉर्ड. जसा मोशे ज्या परमेश्वराचा सेवक होता त्याच परमेश्वर तुम्हाला आणि मला देखील घडवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. कदाचित मोशे सारखं आपल्याला कार्य दिलं नसेल, परंतु आपल्याला काहीतरी कार्य दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. असं नाही की मोशेने दिलं म्हणजे तुम्ही नुसतं बघा टाळ्या वाजवा निघून जा, असं नाहीये. त्याचप्रमाणे आपल्याला दिसतं की यशाया म्हणला जेव्हा तो मंदिरामध्ये जातो, देवाचं दर्शन होतं आणि यशाया म्हणतो की मी अशुद्ध ओठाचा, अशुद्ध लोकांमध्ये राहतो, मी काहीच उपयोगाचा नाही. तेव्हा परमेश्वराचे आवाज त्या ठिकाणी पडतो की माझ्यासाठी कोण जाईल? तेव्हा तो म्हणतो प्रभू तू मुझे भेज, मैं जाऊं वहां. प्रेज द लॉर्ड. यस, परमेश्वर त्याला दर्शन दिले की भाऊ तुला कुठेतरी जायचं आहे, तुला काहीतरी काम करायचं आहे. हो प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवा. सेवक असून देखील त्याला विशिष्ट काम दिलेलं आहे. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो. उदाहरण पवित्र शास्त्रातून की प्रत्येकाला त्यांनी काम दिलेलं आहे. आपण कीटक नाही, आपण इन्सेक्ट नाही, आपण काही नाही, आपण विशिष्ट लोक आहोत, जे देवाचे लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. मग आपण म्हणून नाही पाळायचं, आम्हाला नाही ना काही, मग आम्हाला काहीच जमत नाही ना. पण प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला दिलेलं आहे त्याचा हिशोब देखील घेतला जाणार. तुम्ही तिथे म्हणू शकत नाही की नाही प्रभू मला काहीच जमलं नाही, मी तर अशिक्षित होते, मी तर फार भित्री होते, मी तर फार लबाड होते, मला तर काही जमत नव्हतं. देव त्याच्याशी मला काय घेणे नाही. तू कधी विचारलं का मला की मी कशासाठी निर्मित झाले? तुम्हाला कधी प्रश्न विचारला का की प्रभू मी तुझ्यासाठी काय करू? तू कधी तरी स्वतः पुढे आली का की मला प्रभू तुझ्यासाठी काय? पैसा कमवायला गावगाव हिंडले, राब उन्हातानाचे राबले, सगळे काही केले, पण देवाचं म्हटल्यानंतर नाही काही गरज. म्हणजे तुला भूक नाही, तुला तहान नाही, तर तुला मिळणार तरी कुठून? आज हा प्रॉब्लेम आपल्या सर्वांमध्ये आहे की आपण काही करू इच्छित नाही आणि त्याच्या मागे लपायचा प्रयत्न करतो. आम्हाला करायचंच नाही काही, आम्हाला जगामध्ये सगळं काय करायचं, पण देवाचं म्हटल्यानंतर गपचूप बसायचं. हे देवाला आवडणार नाही. आवडो करणं आवडो, एक दिवस तेव्हा देवाच्या समोर तुम्ही उभा राहणार. तुम्हाला काही म्हणता येणार नाही की मी हे करत नव्हते, मी ते करत नव्हते. देव निश्चितच दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा
धन असो, पैसा असो, हे अवयव असो, मुलं असो किंवा मंदिर असो, प्रत्येकाचा हिशोब प्रत्येकाकडून घेणारच घेणार आहे. प्रेज द लॉर्ड. जग काय करतं ह्याच्याकडे बघू नका. अनेकदा आपल्या मंदिर पत्र्याचं शेड होतं, परंतु त्याच्याकडे लोक येत नव्हते, मंदिराला येत नव्हते. बरोबर आहे, चुके का खरं? परंतु प्रभूमध्ये काहीतरी योजना घेऊन प्रभूने मला इथे पाठवलं. प्रेज द लॉर्ड. या एल्डर्सला इथे उभं केलं. आज लोक आपल्याकडे येतात. प्रेज द लॉर्ड, की या मंदिरामध्ये आम्हाला जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. जगामध्ये आम्हाला एक वेगळं स्थान पुण्यामध्ये निर्माण झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही म्हटलं असं वरू देना काय चाललंय कसं, असं नाही. आम्हाला देवाने दिलेलं आहे. मनुष्य काय करतं, इतर लोक काय करतात, इतर चर्चेस काय करतात, आम्हाला त्यांच्याकडे नाही तर आम्हाला देवाकडे बघायचं. प्रेज द लॉर्ड. आमची कॉम्पिटिशन कोणाबरोबर नाही. आम्ही देवाची योजना घेऊन इथे निर्मित झालेलो. ती योजना नुसती ताडीवाला रोड लोकांसाठी नाहीये. ही योजना नुसतं या एरियात नाही, तर ही योजना देवाची योजना राष्ट्रांसाठी आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा यिर्मयाला तो म्हणतो की स्वतःला तू बाळ म्हणून घेऊ नको. यिर्मया म्हणतो मी बाळ आहे, मला काहीच येत नाही, मी कसं काय करणार. तेव्हा देव म्हणतो तुला मी राष्ट्राचा संदेष्टा बनवेन. प्रेज द लॉर्ड. यस, ही गोष्ट आपल्याला माहित नाही, त्यामुळे इतर चर्चेस सारखे, इतर लोकांसारखे आपण आपल्या चर्च योजनेला आखतो आणि तिथे चुकतो. आपल्याला देवाने, आपल्या लोकांना देवाने, आपल्या पाळकाला देवाने, आपल्या मंदिरातल्या सेवकांना देवाने जगासाठी निर्मित केलेला आहे. त्यामुळे आपल्याला तो दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की शिष्य जे 12 होते ते पण कसे होते, गरीब होते, ते पण अशिक्षित होते. ते देखील 7 ते 8 शिष्य मासेमारी व्यवसायातले होते. परंतु देवाने म्हटलं की मी तुला माणसे धरणारे करणार आहे. प्रेज द लॉर्ड. तू काय आहे, तू कोण आहे, तू कसा आहे याचा विचार करू नको. परंतु कोणाला म्हटलं? पेत्राला. पेत्राचा व्यवसाय काय होता? मासे पकडणं. म्हणून त्याला माणसे पकडणार. आणि पुढे जाऊन त्याच योहान शुभवर्तमानामध्ये येशू म्हणतो की माझ्या कोकरांना चार, माझ्या मेंढरांना पाळ. म्हणजे आता मासेमारी करणारा कोण बनलेला होता? मेंढपाळ. प्रेज द लॉर्ड. बघा, जगामध्ये तुमचं कार्य देवामध्ये चालत असताना बदलतं. मासे मारणारा, माणसे धरणारा आणि पुढे जाऊन मेंढपाळ म्हणजे काय बनलाय? पाळक बनलेला. पहिला पाळक किंवा पहिला बिशप हा कोण होता? पेत्र होता. सेंट पीटर हा पहिला बिशप म्हणून किंवा पहिला पाळक म्हणून देखील ओळखला जातो. आणि आजच्या विषयाकडे आपण जाऊया आणि त्यामध्ये आपण बघत असताना पहिल्या मुद्द्याकडे म्हणजे 4था आणि 5वा मुद्दा मतभेद, डिसएग्रीमेंट. आता आपला नेहमी सर्वांचा एकच विचार असेल असं नाही. या जगामध्ये राहत असतानाच काय, तर घरामध्ये पण राहत असताना सगळे समविचारी नसतात. सगळ्या बोट सारखे आहे का? हा माझाच हात आहे ना, तुम्हाला हात आहे ना, सगळ्यांचे बोट सारखे आहे का? नाही. माझे बोट एकाच हातातले बोट असून त्या इतर बोटांसारखे नाही. जर हाताचे बोट सारखे नाही, घरातले लोक सारखे नाही, तर मंदिरातले लोक सगळे सारखे कसे होतील? नाही होणार. आणि त्यामुळे काही गोष्टीमध्ये आपल्यामध्ये वाद असणं, आपल्यामध्ये मतभेद असणं हे नॅचरल आहे, हे साहजिक आहे. आणि जर जे आहे तर त्याच्याबद्दल आपण हे म्हणायला नाही पाहिजे की नाही 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 हे चुकीचं आहे, चुकीचं आहे. नाही, हे चुकीचं असू शकत नाही. कारण की काहीच नाही ते तर मग तर स्वर्ग बन गया है ना. स्वर्गामध्ये पण आपल्याला माहिती आहे सैतान निर्माण झाला. म्हणजे देवदूतांच्या मनामध्ये देखील काय आलेलं होतं? छोटे मोठे या गोष्टी त्याच्यामध्येही आलेल्या आहेत. तर ही बाब आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की जिथे घर म्हटलं, जिथे व्यक्ती म्हटले, जिथे मंडळी म्हटले किंवा जिथे सेवा कार्य म्हटलं, तिथे काहीतरी मतभेद निर्माण होणार. आणि आता आपण एक सेवक म्हणून, एक पुत्र आणि कन्या म्हणून त्या मतभेदाला कसे घेतो त्यावर डिपेंड करतो. आणि त्यामध्ये ही बाब जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे की हे मतभेद चुकीचे नाही. कारण की आता मी पुढे सांगणार आहे, उदाहरण देणार आहे की कसे कसे 2 उदाहरण देणार आहे, कारण की खूप डीप मध्ये मी जात नाही. परंतु मतभेद जर आहे आणि काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाही, तर आपल्यापैकी अनेक पैजण म्हणतात नाही नाही आम्हाला नाही जायचं चर्च, आम्हाला पाळकच्या भाषा बोलले, आम्हाला ह्यांनी असं बोललं, आम्हाला नाही जायचं, आम्ही चर्च सोडून देतो. किती भयानक बाब आहे.
आपल्या आई वडिलांनी जर पोराला रागवलं तर मुलगा घर सोडून जातो हे आपल्याला माहित आहे. त्याचं भलं होतं का? होतं का भलं? नाही. की मुलाला रागवलं आपल्याला माहिती आहे मुलं काय करू शकतात. या दिवसामध्ये तर आपल्याला फरक परिणाम दिसतात त्याचे, की कोणत्या पाऊल ते गाठू शकतात. इतकंच नव्हे तर सुसाईड किंवा आत्महत्याकडे जातात. परंतु त्याद्वारे त्यांचं भलं होणार नाही. उधळा पुत्र पण गेला, मतभेद झाला बापाबरोबर भावाबरोबर, लाला करायचा नाही, परत आल्यानंतरच त्याचा फायदा झाला. ही बाब आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे की चांगली गोष्ट ही चांगलीच असते, वाईट गोष्ट ही वाईटच असते. परंतु एकाच व्यक्तीमध्ये चांगली आणि वाईट गोष्ट दोन्ही पण असतात. बरोबर आहे. परंतु आपण कशाला प्राधान्य देतो? जर आपल्याला शिकायचंय, पुढे जायचं, तर आपण म्हणा नाही नाही नाही, मी नम्र होऊन पुढे जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग दुसऱ्याकडे सैतान काय म्हणतो, अरे तू इतका सिनियर आहे, इतका महान आहे, इतका ग्रेट आहे, आणि तू कशाला ऐकून घेतो, चल मी निघ बाहेर. आणि आपण त्या मतभेदामुळे काय होतं, एकमेकांशी तुटतो, प्रीती दुभागते, आणि आपण नुसत्या मंडळीच्या प्रीतीपासून नाही तर देवाच्या प्रीतीपासून पण दूर जातो. आणि यासाठी प्रियांनो, मतभेद असणं हे नॅचरल आहे, परंतु मनभेद होता कामा नाही, हे आपण नेहमीच ऐकतो. आणि त्यासाठी आपण बघूया 1 कोरिंथ 12 अध्याय आणि 6 वचन. संत पौल काय म्हणतो, 1 कोरिंथ 12:6. आणि आपण मतभेद किंवा डिसएग्रीमेंट कडे आहोत, आणि त्यामधून हे वचन आपण जे संत पौलाने आम्हाला शिकवलेलं आहे त्याबद्दल आहे. जर आपण वाचूया. जर प्रेज द लॉर्ड. परत एक आपण सगळेजण बोलू. कार्याचे निरनिराळे प्रकार आहे, तरी सर्व कार्य करणारा देव एकच आहे. यस. घरामध्ये वेगवेगळे व्यक्ती आहे, वेगवेगळ्या व्यक्तीचे वेगवेगळे कार्य. लेकरं वडिलांसारखं काम नाही करू शकत, आईसारखे निश्चितच डॅडी काम करू शकत नाही. हे सगळ्या गोष्टी आहे, सगळ्यांना कार्य वाटून दिलेले, परंतु हे सर्व कार्य देणारा कोण आहे? देव आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आम्हाला या गोष्टीची जाणीव होते की देवाने प्रत्येकाला कार्य वाटून दिलेलं आहे, देवाच्या द्वारे मला हे कार्य दिलेलं आहे. जसा मुलगा म्हणतो की नाही, देवाने मला हे सुंदर आई वडील दिले, जरी त्यांच्या काही गोष्टी मला पटत नाही, परंतु तरी देखील मी आज्ञापालन करणार, तरी मी आज्ञापालन करणार, मी सोडणार नाही, मी काही गोष्टी सोडणार नाही. आणि अनेक गोष्टीबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने देखील वारंवार शिष्याने सांगितले की तुम्हाला काही गोष्टी आता कळत नाही, परंतु नंतर तुम्हाला या गोष्टी कळतील. परत एकदा रिपीट करतो, येशूने काही शिष्यांना काही मुद्द्यांना कळालं नाही, तेव्हा येशू म्हणतो की नंतर तुम्हाला कळतील. आणि नंतरच्या बद्दल मग तो पुढे जाऊन म्हणतो की पवित्र आत्मा तुम्हाला प्राप्त होईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि मग तुम्हाला अनेक गोष्टीची जाणीव होणार आहे. प्रेज द लॉर्ड. यास अनेक गोष्टी आम्ही मुलं असताना, एक लहान असताना अनेक गोष्टी आम्हाला कळत नाही. आम्हाला वाटतं नाही मीच खरा आहे, मीच खरा आहे, मीच खरी आहे, आणि अशा प्रकारचे आपण वर्तणूक करतो. परंतु देव म्हणतो ठीक आहे, आज तुला कळत नाही. आपण पण म्हणतो अरे माझ्या वडिलांनी ते तसं असं केलं ना, बरं झालं, तेव्हा मला आवडलं नाही, मी रुसलो होतो, मी फुगलो होतो, मी त्यांच्या विरोधात वागलो, परंतु आज मला कळते की माझे आई वडील योग्य होते. विद्यार्थी देखील टीचरला म्हणतो अरे माझे अनेक विद्यार्थी म्हणतो सर किती मारते ते हमको, आता आम्हाला कळालेलं की तुम्ही जेव्हा ते मारलं ना, त्यामुळेच आज आम्हाला गणित शिकायला मिळालं. प्रेज द लॉर्ड. आज आमचं करिअर बनलं. आम्हाला खूप वाईट वाटायचं, आम्हाला खूप राग यायचा की हे सर कसे काय आहे, परंतु त्या माराच्या परिणामामुळे, आम्ही भीतीमुळे शिकलो, पनिशमेंटमुळे आम्ही शिकलो, आणि आज आमचं फला झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, ह्या मतभेदामुळे आम्ही अनेक गोष्टी आम्हाला आवडत नाही, परंतु जर आपण विश्वासात आहोत, आम्ही देवामध्ये आहोत, तर आपण त्या मतभेदाला पॉझिटिव्हली घेणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आपण पॉझिटिव्ह, याचा अर्थ नाही की आई वडील चुकीचं करत आहे तर मुलांनी म्हणायचं, कुठे बायबलमध्ये असं लिहिलं आई वडील तुम्ही तसेच करत नाही, त्यामुळे मग आम्ही तुझे काय ऐकावं. अनेक जण म्हणतात तू मम्मी डॅडी की जसं राहताही नाही तर मी तरी काय बात मान्य. आजकाल पोरं सहज म्हणतात, इतरांच्या मम्मी बघा, इतरांचे डॅडी बघा, हे असे करतात, तुम्ही कुठे काय करता, मग कशाला आम्ही तुमचं ऐकायचं. हो प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा की अशा समयी आपल्याला त्या न आवडणाऱ्या गोष्टी दिसतात, त्याच्यासाठी प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. आम्ही लहान आहोत, आम्हाला कळत नाही, आम्ही त्यांना सुधारू शकत नाही किंवा ते आमचं ऐकतही नाही, परंतु अशा समयी जे चुकीचं काम करणार आहे त्यांच्यासाठी आम्हाला काय करायचं आहे? प्रार्थना. कोणाकडे प्रार्थना करायची? देवाच्याकडे. की देवा
त्यांच्यामध्ये बदल घडवणार, त्यांच्यामध्ये सुधारणा घडवणार, यासाठी की मी अभिमानाने म्हणाल की माझे वडील, माझी आई हे खरोखर उत्तम असे मम्मी आणि डॅडी होते. प्रेज द लॉर्ड. उत्तम असे देवाचे सेवक, दास व दासी होते. प्रेज द लॉर्ड. याचा मला अभिमान वाटेल. नाही तर अनेक जण हे म्हणतात की माझ्या आई वडिलांमध्ये मी बर्बाद झालेलो. हे बोलणाऱ्यांची खूप मोठी संख्या जगामध्ये आहे. ते आई वडील चुकीचे नव्हते होते हे याबद्दल विचार नाही, परंतु खरोखर त्यांच्या नाशाच्या मागे आई वडील कारणीभूत ठरलेले आहे. आणि आज मंडळीमध्ये असे अनेक आई वडील आहेत जे रडतात, जे शोक करतात की योग्य वेळी आमच्या मुलांना आम्ही योग्य शिक्षण दिलं नाही, योग्य प्रकारचे संस्कार दिले नाही, त्यामुळे आमचे पोरं बर्बाद झालेले. आणि त्याच्या बर्बादीचा दोष आम्ही स्वतःवर घेतो, आम्हाला गिल्टी वाटतं असो. आणि यामुळे हे मतभेद असतात. आणि त्यामुळे देवाच्या द्वारे सर्व योग्यच नाही, अयोग्य पण गोष्टी आपल्यामध्ये आहेत. स्वभाव कोणी दिलेला आहे? देवाने आपला स्वभाव आपल्यामध्ये पेरलेला आहे. स्वभावामध्ये सगळंच योग्य आहे का? नाही, काही अयोग्य गोष्टी पण असतील. परंतु प्रश्न हा आहे की आपण कोणत्या स्वभावाला जास्त महत्व देतो. आपण योग्य स्वभावाला जास्त महत्व दिलं तर आपण योग्य व्यक्ती बनणार. प्रेज द लॉर्ड. आपण अयोग्य गोष्टींना आपल्या स्वार्थासाठी, आपल्या लाभासाठी, आपल्या प्रेस्टिजसाठी, आपल्या इगोसाठी जर आपण आपल्या जीवनामध्ये वर करतो तर आपला नाश ठरलेला आहे. त्याच्यासाठी आपण इतरांना कशीही दोष देऊ शकत नाही. आणि यासाठी ही बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे की योग्य आणि अयोग्य हे दोन्ही देवापासून तुम्हाला दिलेले आहे. तुम्हाला तो मार्ग निवडायचा आहे. आता जर आपण पवित्र शास्त्रामध्ये लक्षात घेतलं, ते प्रेषितांच्या कृत्य यामध्ये 15व्या अध्यायामध्ये एक भांडण आपल्याला दिसतं. आपण नोंद करूया, एक वाद आपल्याला दिसतो. आणि 15व्या अध्यायामध्ये प्रेषितांचे कृत्य यामध्ये आपण जेव्हा जातो आणि त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे दिसतं की 36व्या वचनाच्या वर बघा काय लिहिलेलं आहे. वाचा, टायटल काय आहे त्याचा? 15:36च्या वर. पौल हा प्रभूचा महान सेवक आहे आणि बर्नबा हा देखील संत बर्नबा, हे दोघे प्रभूचे महान सेवक आहे. आणि त्यामध्ये जेव्हा इथे वचन काय लिहिलेलं आहे बघा, 36व वचन वाचा. येस, आता पौल आणि बर्नबा हे दोन्ही सेवक आहे. टीम बनवली देवाने, दोघांना पाठवलेले. ते पण काय, पौल आणि बर्नबा हे दोन्ही संगती सेवा कार्य करत असताना 39व्या वचनामध्ये काय लिहिलेलं वाचा. यावरून तीव्र मतभेद निर्माण झाले. एक व्यक्ती आहे, एक सेवक आहे ज्याचं नाव आहे मार्क आणि त्याला योहान देखील म्हणत होतं. त्याला वरून हा मतभेद निर्माण झाला की ह्याला आपल्या बरोबर घ्यायचं की नाही. आणि 39व्या वचनामध्ये ते एकमेकांपासून वेगळे झाले. बर्नबा मार्कला घेऊन कुप्रास गेलेला आहे आणि पौलाने एक आणखीन दुसऱ्या निवड केली, त्याचं नाव सिलासला निवडलेलं आहे. बघा, पहिले पौल कोणाबरोबर फिरत होता? बर्नबा बरोबर. ही पण देवाची योजना होती. परंतु जेव्हा वाद झालेला, भांडण झालेले, तर ह्यांच्यामध्ये फूट पडलेली आहे. पौल म्हणे ठीक आहे, मी वेगळ्या रस्त्याने जाईल, आणि बर्नबा म्हणतो मी वेगळ्या रस्त्याने जाईल. बर्नबाने कोणाची निवड केली? मार्क, ज्याला योहान म्हणतात, त्याला आपल्या बरोबर घेतलं. तर पौलाने कोणाची निर्मिती केली? त्यांनी निवड केलेली आहे सिलासची, आणि तो दुसऱ्या मार्गाने गेला. प्रेज द लॉर्ड. जरी मतभेद झाला, परंतु त्यांनी देवाला सोडलं का? दोघांनी देवाला सोडलं का? देवाचं कार्य त्यांनी बंद केलं का? की नाही बाबा, आता पौल आणि बर्नबामध्ये भांडण झालं, मला नाही पाहिजे देव, तुला काय करायचं कर, आता मी सेवा बंद करतो. नाही, त्यांनी दुसऱ्या साथीची निवड केली आणि त्यांनी पुढे जी सेवा आहे ती पहिल्यापेक्षा दुप्पट सेवा झालेली. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस, हे आम्हाला दिसतं की त्यांनी जरी मतभेद निर्माण झाले, परंतु व्यक्तीमध्ये मतभेद निर्माण, मार्ग वेगवेगळे निवडले, परंतु काम जे देवाचं होतं त्या देवासाठी ते करतच राहिलेले. प्रेज द लॉर्ड. आणि अनेक जण लोक म्हणतात नाही बा, आम्ही चर्च फोडलेलं. एक या चर्चमध्ये 2-3 भाग होतात, ते म्हणतात आम्ही देवाची सेवा करतो. हे बरोबर आहे का? सांगा. एक चर्चमध्ये तुकडे पडतात आणि आपल्याला अनेक चर्चेसमध्ये हे दिसून येते की आता गट निर्माण होता, गटबाजी निर्माण होता. आणि गटबाजीमध्ये मग ते म्हणतात आम्ही देवाची सेवा करतो, हे म्हणतात आम्ही देवाची सेवा करतो. प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा की देव
देवासाठी जी प्रामाणिकपणे सेवा आहे ती करत असताना आपल्यामधली प्रीती थंडावता कामा नये. प्रेज द लॉर्ड. प्रीती थंडावता कामा नये. कारण की पौल असो, बर्नबा असो, योहान असो, इथे लिहिलेले मार्क असो किंवा शिलास असो, प्रत्येकासाठी देव हिशोब घेणार आहे. आपल्याला माहिती आहे की पौल हा अतिशय स्ट्रिक्ट होता आणि पुढे जाऊन आपल्याला दिसतं की त्याचं कोणाबरोबर वाद झालेला आहे, त्याचं पेत्राबरोबरही वाद झालेला आहे. त्याने पेत्राला तोंडावर सुनवलेलं आहे. ते आता मोठी स्टडी होऊन जाते, त्यामुळे त्याकडे न जाता ही बाबा आपण लक्षात ठेवा की प्रभूचे सेवक होते, प्रभूचे दास होते आणि प्रत्येकाला काय वाटत होतं, मला उजवीकडे डावीकडे वासवा, है ना. काय म्हटलेलं आहे, उजवीकडे डावी, प्रत्येकाला सिंहासन पाहिजे होते. येशू म्हणतो अरे या गौरवपेक्षा त्या मी तो गौरव खन करणार तिकडे तुम्ही येणार का. सगळे म्हणे नाही नाही आम्ही तयार आहे. येशूने कोणत्या गौरवाच्या बद्दल सांगितलंय, सिंहासनाबद्दल बोललं का, वधस्तंभाबद्दल बद्दल. त्यांना कळलं ना. येशू म्हणे आता नाही, नंतर तुम्हाला कळलं मी कोणत्या गौरवाबद्दल बोलतो. हो प्रियांनो, आम्हाला सिंहासन पाहिजे, आम्हाला पोस्ट पाहिजे, आम्हाला पद पाहिजे, परंतु येशू सारखी समर्पणाची सेवा नको आहे. आणि ह्यामुळे अनेक चर्चमध्ये जे फुटाफुटीचं निर्माण होते त्याचं कारण येत आहे की पद पाहिजे, सेवा म्हणण्याचं नाव करायचं, पद पाहिजे, पोस्ट पाहिजे, आणि त्यामुळे मंडळांमध्ये फूट पडते, सेवा कार्य बंद पडते. इथे सेवा कार्य बंद पडलं नाही, जरी ते आपसापासून विभक्त झाले, परंतु त्यांनी देवाची सेवा वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये जाऊन केली. नुसती राष्ट्रांमध्ये केली नाही तर राष्ट्र जिंकली. प्रेज द लॉर्ड. राष्ट्र जिंकली आणि त्याने देवाचा महान गौरव केला. आपल्याला माहिती आहे की एक पुतणे आणि चुलत्यामध्ये देखील फूट पडली होती. सांगू शकता का कोण होतं चुलता आणि पुतण्या? व्हेरी गुड, व्हेरी गुड. अब्राहम आणि लोट यांच्यामध्ये पण फूट पडली, भांडणं झाले. त्यांच्या आपसामध्ये जरी भांडण नव्हते, कोणाचे भांडण झाले होते, त्यांच्या चाकरांमध्ये भांडणं झाले, परंतु एकाने देवाला निवडलं आणि एकाने जगाला निवडलं. कोणाला देवाला निवडलं आणि जगाच्या सगळ्या वासनाला कोणी निवडलं? नाश कोणाचा झाला? लोटाचा झाला. त्याच्या पत्नीचा नाश झाला, त्यांच्या जावयांचा नाश झालेला, त्यांच्या घराचा नाश झाला. हो प्रियांनो, फूट झाल्यानंतर जर देवाला तुम्ही धरून आहात आणि देवाची योजना जर तुम्हाला माहिती आहे तर ते आशीर्वादितच ठरणार. परंतु फूट पडल्यानंतर आपली योजना, कारण की लुटाने बघितलं की हे चांगलं आहे, माझं बेनिफिट आहे, इकडे सगळं नील नाईल नदीचे सगळे आशीर्वाद लपलेले, मग तिथे मी जाईन. आणि परिणाम काय झालेला आहे, तो कुठे गेला? सदोम आणि गमोऱ्यामध्ये गेला, जिथे पाप याला सर्वोच्च स्थान होतं, तो त्यांच्यामध्ये मिसळला, तिकडचे जावई केले आणि परिणाम हा झाला की तो नाश, त्याचं घरानं नाशाकडे गेलेलं आहे. तर दुसरीकडे अब्राहमाने खडकाळ जमीन जी देवाने दिली होती ती निवडली, ज्याला आज आपण कनान देश किंवा इस्रायल देश म्हणतो. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, वाद भांडण होणार हे बात निश्चित आहे, परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की जर आपण देवाच्या योजनेला धरून आहात आणि देवाच्या योजनेला आपण धरून आहात तर आपल्यामध्ये प्रीती कमी होता कामा नये. प्रेज द लॉर्ड. तो माझा भाऊ आहे, ती माझी बहीण आहे, ती माझ्यावर प्रेम करते. यस, आज माझ्या तिच्यामध्ये वाद आहे, परंतु मला विश्वास आहे की एक दिवस मी त्याच्याबरोबर त्या स्वर्गामध्ये जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. तिच्यासाठी एक वेगळा स्वर्ग बनवणार आहे, ह्यांच्यासाठी वेगळा स्वर्ग. असं आहे का कुठे बायबलमध्ये लिहिलंय का असं की प्रोटेस्टंट लोकांसाठी वेगळा स्वर्ग, कॅथलिक लोकांसाठी वेगळा स्वर्ग, इस्रायली लोकांसाठी वेगळा स्वर्ग आणि त्याचप्रमाणे आपल्या इंडियन लोकांसाठी? नाही, असं काही नाही. ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये सगळे विकत घेतलेले त्याचे प्रजा एकच वधू आहे. येशू ख्रिस्ताला अनेक वधू आहे का? एकच मंडळी आहे, ती वधू आहे आणि ती एकच एकत्र राज्य करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी आपल्याला एकच गोष्ट ठेवायचं की आपल्याला उत्तम रिझल्ट पाहिजे नाही, उत्तम आपल्याला आपल्यापासून आउटपुट पाहिजे, तर आपण एकच लक्षात ठेवा की तुमच्यामध्ये वाद जरी झाले, मनभेद होऊ नका, एकमेकांसाठी प्रार्थना करा, एकमेकांची सेवा मध्ये अडखळण भरू नका. आणि तर एकमेकांसाठी प्रार्थना करत असताना तुम्ही देवाच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित करा. परंतु हा माझा शत्रू, आजपासून मी हिचं तोंड बघणार नाही, आजपासून मी हिचं तोंड बघणार नाही, अशा प्रकारची भावना घेऊन जेव्हा आपण चालतो तर ह्याच्यामध्ये कोणाचा गौरव होत आहे? सैतानाचा. कारण की सैतान ही गोष्ट पेरतो की ही आणि हा व्यक्ती माझ्यासाठी योग्य नाही. आणि यासाठी ही बाब जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आपण जर बघितलं तर आपण जर प्रिझम बघितलं, कदाचित तुम्हाला माहित नसेल प्रिझम, पण सायन्समध्ये असतो तर प्रिझम असतो
ट्रायंगल आकारचा असतो आणि त्याच्यातून जेव्हा प्रकाशची किरण जाते तर 7 रंग दिसतात आपल्याला, ज्याला आपण इंद्रधनुष्य 7 रंगाची तुलना करतो. नाही तर पाण्याची बाटली घ्या, त्याच्यावर आपला कॅमेरा ज्याला म्हणतो आपण मोबाईलचा प्रकाश पाडा, त्याच्यातून जेव्हा जाईल तर आपल्याला मागच्या बाजूला काय दिसणार आहे? 7 कलर. आपण कलर जेव्हा प्रकाशाचा कलर एकच आहे, परंतु जेव्हा तो प्रिझम मधून जातो तेव्हा तो किती कलर मध्ये जातो? 7 विभिन्न रंगामध्ये बदलून जातो. हो प्रियांनो, जेव्हा देवाचं सामर्थ्य, देवाचं पवित्र स्वर्गीय सामर्थ्य विश्वासणाऱ्यामधून जातं, तुमच्या आणि माझ्यामधून जातं, तेव्हा विविध कलर जगाला दिसतात. प्रेज द लॉर्ड. की आत्म्याचे आशीर्वादाचे विविध रंग तुमच्या आणि माझ्यामधून दिसतात. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे? की शेवटपर्यंत विश्वास राखायला पाहिजे. जर आपला तो प्रिझम फुटला तर आपल्याला कलर देता येणार नाही. आणि प्रकाश तर नेहमी चालूच आहे, देवापासून तुमच्यापर्यंत येणारा तो सामर्थ्याचा प्रवाह नेहमी चालू आहे, परंतु त्याच्यासाठी आम्ही जागा किंवा आपण मीडियम होत नाही, आपण त्याच्याला आपल्या जीवनामध्ये स्थान देत नाही, तर देवाचे विविध आशीर्वादाचे रंग इतरांना दिसणार नाही. प्रेज द लॉर्ड. यस. आज तुमच्या आणि माझ्यामधून देवाचे काहीच रंग दिसत नाही. का? कारण की आमच्या घरात भांडणं सुरू आहे, आमच्या घरामध्ये वाद सुरू आहे, आमच्याकडे हेवे दावे सुरू आहे, आमच्याकडे इस्टेटसाठी भांडणं आहे, आमच्याकडे निश्चितच पदासाठी भांडणं आहे, आमच्याकडे लहान मोठ्यांमध्ये भांडणं आहे, आमच्याकडे विविध कारणांच्यामुळे भांडणं चालू आहे. त्यामुळे आमच्या घरात अंधार दिसतो. तो प्रकाश, जगाचा प्रकाश येशू आहे आणि तो आम्हाला तो प्रकाश देतो, तो प्रकाश देखील दिसत नाही. आणि यासाठी प्रियांनो, तुम्ही विश्वासने भरून स्वतःला देवाच्या सामर्थ्यामध्ये जेव्हा देतात तर देव वचन सांगते की पवित्र आत्मा येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. मग यरुशलेम पासून पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझी साक्ष देणारे व्हाल. प्रेज द लॉर्ड. नुसतं एका घरात नाही, एका जागेवर नाही, जगभर तुम्ही माझी सेवेसाठी सज्ज होणार आहात. परंतु हे सामर्थ्य कशामुळे प्राप्त झालं? पवित्र आत्मा तुम्हावर येईल. आणि आज प्रियांनो, पवित्र आत्मा येण्यासाठी आम्हाला ही कृपा जरी असली तरी आपल्याला येशूसाठी स्वतःला समर्पित करण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. अर्पित करणार. आत्म्याचं सामर्थ्य कोणालाही रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीला मिळणार नाही. जे देवासाठी भुकेले आहे, जे देवासाठी ताणलेले आहे, त्यांना ते सामर्थ्य देव देतो. आणि त्यासाठी तुम्ही आणि मी जेव्हा परिपूर्णता, समाधान तुमच्या जीवनामध्ये परिपूर्णता आहे आणि फलदायी देण्याची काहीतरी इच्छा आहे तरच ते प्राप्त होणार. घेणारे जे असतात, ज्याला भुक्कड म्हणतो आपण, मलाच मिळावं, मलाच मिळावं, मलाच मिळावं. लहानपणी असे लेकरं असतात, त्यांना बिचारे लहान असतात, कळत नाही. गरम गरम चपाती मम्मी करते, एक संपली की मम्मी मला दे, मम्मी मला दे. अरे थांब, सगळ्यांना मम्मी म्हणते, अरे बाळा सगळ्यांसाठी मी एक एक चपाती केली, सगळ्यांना मी देणार आहे, थांब ना थोड्या वेळ, तुला पण देते. नाही नाही, माझी संपली, मला दे, मला दे. असे सगळे मुलं तसे नसतात, पण एखादा असतं असतं ज्याला मलाच दे, मलाच दे, मलाच दे. आणि मग मम्मी चिडते, नाही नाही नाही, सगळ्यांसाठी करते, तुला पण मिळणार, पण थोड्या वेळेत तुला पण वाट बघावी लागेल. हेच होऊ दे, हेच होऊ दे, बघ तुला पण मी देणार आहे. कोणाशी मी अन्याय करणार नाही. परंतु आमच्यापैकी अनेक भुक्कड लोक आहे जे म्हणतात मलाच पाहिजे, मलाच पाहिजे. ही स्वार्थी भावना देवाच्या कार्यामध्ये अडखळा ठरते. आणि शेवटला मुद्दा, आणि मग मी संपवतो. आणि यामध्ये तुम्हाला अनुभव हे अतिशय महत्वाचा आहे. एक्सपिरियन्स. तुम्हाला अनुभव काय आहे? आज आपण मंदिरामध्ये आहोत, आज आपण ऑनलाईन मिनिस्ट्रीमध्ये आहोत, आपण ऐकत आहोत की देवामध्ये चालत असताना तुमचा एक्सपिरियन्स काय, हा अनुभव काय? कारण की अनुभव तुमच्यामध्ये मॅच्युरिटी आणतो. अनेकदा आई वडील हेच म्हणतात मुलांना, अरे भाई ऐसे मैंने काय धूप में बाल सफेद नाही किए, म्हणतात की नाही. मी उन्हाळे पावसाळे तुझ्यापेक्षा जास्त बघितले, कदाचित तुझ्यापेक्षा जास्त शिकलेली नसेल मी, कदाचित तुझ्यासारखं ज्ञानी पण नसेल, परंतु माझ्याकडे एक फार मोठा ठेवा आहे, माझ्याकडे काय आहे? अनुभव आहे. आणि मी अनुभवाने हे सांगू शकते की असं होणार आहे, तू सुधरून जा, तू माझं आहे. परंतु अनेकदा मुलं आपल्या शहाणपणामुळे, अति शहाणपणामुळे किंवा अति ज्ञानामुळे किंवा जगाच्याकडे बघून आई वडिलांच्या या अनुभवाकडे काय करतात? दुर्लक्ष करतात. आणि यासाठी आपल्या जीवनाला घडवण्यासाठी परत एक रिपीट करतो की ज्या प्रकारे आपल्याला शिक्षण मिळतं, भारतीय शिक्षण इतर राष्ट्रांपेक्षा खूप महागे आहे. का? कारण की या शिक्षणामध्ये नुसतं नॉलेज आहे, एक्सपिरियन्स कमी आहे.
परत एकदा रिपीट करतो, एज्युकेशन इंडियाचे का कमी आहे, मागे? कारण की ते नुसतं ज्ञान ज्ञान ज्ञान, रट्टा लागावा, याद करू, पाठ करू, हे मध्येच आहे. परंतु आता सरकारला पण कळालं की आपल्याला असाइनमेंट, प्रोजेक्ट, इनोव्हेशन याला प्रत्येक मुलाला द्यायला पाहिजे. त्याला म्हणतो एक्सपिरियन्स ओरिएंटेड एज्युकेशन. अनुभव, प्रत्येक व्यक्तीला कोणती गोष्ट दाखवली तर त्याचा वेगवेगळ्या प्रकारचं आकलन होत असतं आणि याद्वारे तो व्यक्ती कुठे जाणार हे दिसतं. प्रॅक्टिकल वर्क ह्याला आता महत्व द्यायला लागलं. प्रॅक्टिकलचे मार्क्स पहिले नॉमिनल असायचे, परंतु आता 50% पर्यंतचे मार्क्स प्रॅक्टिकलला द्यायला लागले. कारण की सर्वांना कळालेलं आहे की प्रॅक्टिकल नॉलेज हेच शेवटी कामी येतं. हे जे बुकिश नॉलेज आहे ते कामी येत नाही. आणि त्याचप्रमाणे आमच्या जीवनामध्ये देखील तुम्ही किती ज्ञानी आला किती, परंतु तुमचे जे अनुभव आहे ते तुम्हाला मजबूत बनवतो. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त देखील म्हणतो अनुभव घेऊन का मी किती. येशू ख्रिस्त देखील म्हणतो असंच बायबल वाचून नका. मला कोणीतरी पाळकाने दाखवलं, माझ्या कोणीतरी युट्यूब वरून मिळालं इकडून सेवक, तसं नका. स्वतः अनुभव घेऊन पहा की मी किती चांगला. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही तो अनुभव घेणार खरा देव तुम्हाला कळणार. आणि यामुळे काही मुद्दे मी सांगतो की कौटुंबिक अनुभव, आपल्या कुटुंबामध्ये राहत असताना सर्वांना कौटुंबिक अनुभव मिळत असताना ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला वेगवेगळे प्रकार दिसतात. आपल्याला कुटुंबामध्ये काही विश्वासू, काही अविश्वासू किंवा मिक्स. म्हणजे कुटुंब एक विश्वासणारं कुटुंब म्हणून दिसतं, कुठे कुठे अविश्वासणारं कुटुंब दिसतं, आणि कधी कधी थोडा इधर थोडा उधर. म्हणजे रेग्युलर चर्चला जाणारे विश्वासू लोक, कधी कधी कभी जाने का कभी नाही जाने का, नाही आज फार कामे नाही जायचं, नाही राहू दे आज, असं म्हणणारे. कधी कधी काय जायचं आता, पहिल्या रविवारी जाऊ, प्रभोजन असतं त्या दिवशी जाऊ, काही जर कोणतं काय जायचं चर्चला, इस्टर, गुड फ्रायडे, संडे तेव्हाच जाऊ. म्हणजे असे ख्रिश्चन असतात. आणि काही काही लोक म्हणतात जरूरतच नाही चर्च, डायरेक्ट ते प्रेतक्रिया आले आणि मयतलाच तिथे लग्नालाच येतात, ते बाकीच्या दिवशी येत नाही. तर या सर्व जे अनुभव आहे हे त्यांच्या मुलांना किंवा त्यांच्या जीवनातून रिफ्लेक्ट होत असतं. आणि अशा अनुभवामध्ये जे मुलं वाढले ते एकदम धार्मिक विश्वासू बनतील का? फार कठीण आहे. आई वडिलांनी ते पेरलेलं आहे त्यांच्यामध्ये. ते म्हणतात नाही माझी मम्मी डॅडी बरोबर म्हणतात, मी त्या हिशोबानेच चालणार. आणि त्यामुळे आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला कशा प्रकारचं कुटुंब याची स्थापना करायची. नंबर 2 मध्ये शैक्षणिक अनुभव, शिकलेले आणि अशिक्षित. अनेकदा अनेक लोक म्हणतात की मी बायबल वाचतो, मी हे करतो ते करतो, आणि मला आता आत्मा प्राप्त झाला, पवित्र आत्मा, तर मी डायरेक्ट पाळकच बनून जातो. अनेक लोक असे दीक्षा घेऊन जातात ज्यांनी थेरेटिकल किंवा पुस्तकीय बायबल याचा अभ्यास करण्यापेक्षा ते डायरेक्ट पाळक बनून गेले. त्यांना सेमिनरी अभ्यास याचा महत्व कळालेलं नाही. असं जर असतं तर पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य सर्व शिष्यांना प्राप्त झालं होतं, बरोबर आहे, आणि मग ते सेवक म्हणून पुढे गेलेले. परंतु त्या अगोदर येशू ख्रिस्ताने त्यांना 3.5 वर्ष स्वतःच्या बरोबर प्रॅक्टिकल अनुभव दिला होता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस. असं नाही की डायरेक्ट पहिल्याच दिवशी येशू ख्रिस्त बाप्तिस्मा घेऊन अरण्यातून आला 40 दिवस आणि लगेच शिष्यानं म्हटलं चलो आजपासून तुम्ही सेवक बना, जा सुरू करा. नाही, येशूने 3.5 वर्ष त्यांना आपल्या बरोबर ठेवलं आणि शिक्षण देत राहिला. हे शिक्षण थेरेटिकल पण होतं, म्हणजे संदेश स्वरूपात पण होतं, आणि लोकांच्या मध्ये जाऊन प्रॅक्टिकल पण त्यांनी केलेलं आहे. संत पौल देखील स्वतःला प्रेषित म्हणतो, परंतु तो देखील अरब देशामध्ये जाऊन काय वाटला 3 वर्ष पवित्र आत्म्याच्या द्वारे शिकवला गेला आणि मग तो सेवेमध्ये परत आलेला. प्रेज द लॉर्ड. यस. आम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की ज्ञान, शिक्षण, अनेक गोष्टी तुम्हाला आणि मला प्राप्त होतात, आणि जे त्याच्या महत्व जाणतं ते निश्चितच आशीर्वादी ठरतात. यामुळे वचनाचा अभ्यास, बायबल स्टडी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. परंतु लोक बायबल स्टडी नाही. पाळक साहेब तेल लावा, प्रार्थना करा, बाय बाय. म्हणून पुढच्या आठवड्यापासून मी गाणे जसे वर्शिप झाली की लगेच तेल लावून प्रार्थना करणार, कारण की नंतर चर्च भरतो, सुरुवातीला त्याचं काही महत्व नसतं. आता माझ्या कमिटीने पण मला सांगितलेलं आहे की पाळक साहेब सुरुवातीलाच तेल लावून प्रार्थना, जे उशिरा आले त्यांना नुसतं ज्ञान द्या आणि जाऊ द्या. बायबल स्टडी काय फालतू आहे का, टाइमपास आहे का, त्याचे काही महत्व नाही आहे का? त्याचं महत्व वेगळं आहे, आणि तेल लावून प्रार्थना करण्याचं महत्व वेगळं आहे. दोघंही काही कमी जास्त नाही. परंतु अनेक लोक नुसतं कशासाठी येतात हे आपल्याला माहित आहे. त्यासाठी
आपल्याला ही गोष्ट जाणून की माझं येशूकडे येण्याचा पर्पज काय, स्वार्थी भाव असेल तरी देव देतो, प्रीती तर करतो, परंतु त्याचा जास्त दिवस लाभ होणार नाही. तिसरी गोष्टकडे जाऊ, व्यावसायिक अनुभव. आम्ही काम करतो, इथे बसलेले अनेक जण आहेत, कदाचित घराच्या बाहेर काम करतात, कदाचित ऑनलाईन काम करतात, कदाचित कुटुंबामध्ये काम करतात, कदाचित हाऊसवाईफ म्हणून काम करतात, कदाचित मुलं म्हणून शिक्षणाचं काम करतात. अनेक प्रकारचे सगळेजण इथे बसलेले सगळे काम करणारेच लोक आहेत. कोणी देखील रिकामे नाही. आणि काम करत असताना ही बाब देखील लक्षात ठेवायला की तुमच्या कामाच्या द्वारे तुम्हाला काहीतरी प्राप्त झालं. आता फॉर एक्झाम्पल, काही मुलांपैकी आवाज चांगला आहे तर ते गायन करू शकतात. काही मुलांना ड्रॉइंग चांगली येते तर ड्रॉइंगच्या संदर्भात काही जबाबदारी. अनेक आपल्या मंडळीमध्ये असे जे इलेक्ट्रिशियनचं चांगलं काम करतात ते मंडळीमध्ये इलेक्ट्रिशियनचा लाभ देऊ शकतात. काहीला कम्प्युटरचं नॉलेज आहे ते कम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये देवाची सेवा करू शकतात. तुमच्या व्यवसायाचा उपयोग देवासाठी देखील होणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा मी शिक्षक होतो, अनेक जण म्हणतात फाळक साहेब तुम्ही रिटायर झाले. किती वर्ष झाले? 20 वर्ष सेवा कार्य झाली. म्हणजे मी शिकवत होतो एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांबरोबर समाजामध्ये पण कार्य करत होतो आणि मंडळीमध्ये पण कार्य करत होतो. प्रेज द लॉर्ड. परंतु तिथे देखील शिक्षण देणं आणि इथे देखील शिक्षण देणं. प्रेज द लॉर्ड. तर तुमच्या जे ज्ञान, तुमच्याकडे जे स्किल्स आहे त्याचा उपयोग देवाच्या गौरवासाठी होणं अतिशय गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आध्यात्मिक अनुभव हे देखील महत्वाचं आहे. आणि आध्यात्मिक अनुभवामध्ये आपल्याला अनेकदा मला ह्या संदेशाने बोलला, ह्या संदेशाची प्रार्थना झाली, ह्याच्याद्वारे मला स्पर्श झाला, ह्या वचनाच्या द्वारे मला दिव्य अनुभव झाला, ह्याच्याद्वारे मला स्पर्श झाला, ह्याच्याद्वारे मला ह्या अनुभवाच्या द्वारे मला स्वप्नाच्या द्वारे मला दृष्टांताच्या द्वारे देव भेटला. हे सर्व जे अनुभव आहे, हे जे एक्सपिरियन्स आहे, ज्याला आत्मिक एक्सपिरियन्स बनतो, त्या सर्व गोष्टीचं देखील तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये एक उत्तम देवाचा उपयोगाचं पात्र म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष होता कामा नाही. आणि शेवटी सर्वात महत्वाचं आहे की वेदनामय अनुभव जे सर्वांना आवडत नाही. माझ्या घरात आजार आले, माझ्या घरात गरिबी आली, माझ्या घरात अडचणी आले, माझ्या मनासारखं होत नाही, मला दुःख आलं, मला निराशा आली, मी अडचणीत होतो. आणि हे सर्वांना आवडणार नाही, परंतु यामध्ये सगळ्यात जास्त कार्य होतं. प्रेज द लॉर्ड. आपच्यापैकी, आपल्यापैकी, त्यापैकी मी देखील आहे. हे सर्वांना जेव्हा दुःख जास्त येतं तेव्हा आपण जास्त देवाकडे जातो. आणि ह्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की दुःख आणि क्लेश आम्हाला देवाकडे जास्त घेऊन जातो. जगामध्ये जेवढे पण दुःख निराशी लोक आहेत त्यांनी सगळे प्रयत्न करण्यानंतर शेवटी कोणाकडे येतात? ते देवाच्याच कडे येतात. म्हणजे ह्या सगळ्या वरच्या ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहे की कुटुंब म्हणा, की शिक्षण म्हणा, की आध्यात्मिक अनुभव म्हणा, किंवा सेवा कार्य, यापेक्षा दुःखाच्यामुळे जो ख्रिस्त दिसला, जो ख्रिस्त कळला, तो ख्रिस्त जास्त आम्हासाठी प्रभावित ठरला. ख्रिस्त तर नेहमीच प्रभावी, परंतु ती स्थिती सगळ्यात जास्त प्रभावशाली स्थिती आहे. आणि त्यासाठी 2 करिंथ 1 अध्याय आणि 4 वचन मी वाचा आणि मग मी संपवतो. 2 करिंथ 1 अध्याय आणि यामध्ये 4 वचन वाचा. संकटात आहे त्यांचे सांत्वन करायला समर्थ व्हावे. आता ह्याच्यातून एकच गोष्ट लक्षात ठेवा, सांत्वन कोण करतं सगळ्यात चांगलं? देव. कोण करतं? आम्हाला धीर देतो, आम्हाला मदत करतो, आमचे अश्रू पुसतो, आमचा साथीदार, आमचा मित्र म्हणून उभा राहतो. मनुष्य सोडून जातील, आई वडील सोडून जातील, मित्र सोडून जातील, पण देव कधी सोडत नाही. प्रेज द लॉर्ड. याचा अनुभव आहे सर्वांना. हे सर्वात जास्त सांत्वन कोणापासून प्राप्त होतं? देवापासून. परंतु पुढे पाऊल काय म्हणतो की ह्या सांत्वनाच्या द्वारे जे कोणी संकटात आहे त्यांना देखील सांत्वन करण्याचे गुण तुमच्यामध्ये निर्मित होतात. प्रेज द लॉर्ड. काही लोक असे असतात की बाबा माझाच कौतुक करा, माझाच लाड करा, माझ्यावर कळून घ्या. आपल्याला माहिती लहान लेकरं असतात तेव्हा, जेव्हा हर्षचा जन्म झाला आणि नेहा पण होती, आणि मग आम्ही गेलो की मग आता हर्षाचं लहान असल्यामुळे जास्त लाड होणार, आणि मग त्या मुलीला राग यायचा, नाही त्याला बाजूला कर, मलाच मांडीवर घे. मला आता पहिले नाही बसायचे मांडीवर, पहिले डॅडी लागायचे, पण जेव्हापासून लहान बाळ आलं की आता मम्मी पाहिजे, आता मम्मी पाहिजे. का लागते मम्मी?
इतके दिवस डॅडी पाहिजे होते, डॅडी फिरणार, डॅडी सगळं करणार, पण आता मम्मी का? कारण की हेवा निर्माण झालेला आहे की मम्मी माझी मम्मी आहे, मी सिनियर आहे, माझा लाड करायला पाहिजे, आता ह्याचा लाड का करते? ही मनोवृत्ती मनुष्यामध्ये असते की आपल्याला माझं करा हे कळतं, जरी तो लहान होता परंतु ही गोष्ट आपल्याला कळते. आणि अनेकदा आपण मला 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 मी करतो, परंतु देव म्हणतो की संकटामध्ये तुला जे काय मी सामर्थ्य किंवा सांत्वन दिलंय ते कोणासाठी उपयोगात आण? दुसऱ्यांसाठी उतरत आण, कारण की याद्वारे सर्व अर्थात हे पात्र घडवला जातो. प्रेज द लॉर्ड. येशूच्या कोणत्या कार्याच्या मुळे तुम्हाला तारण आणि मुक्ती मिळाली? वधस्तंभामुळे. कशामुळे? येशूने संकट, अपमान, निंदा, यातना, वेदना, हा छळ हे कोणासाठी सहन केलंय? तुमच्या आणि आमच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्यामुळे तुम्हाला आणि मला काय मिळालं? जीवन, तारण आणि स्वर्गीय लाभ मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. यासाठी येशूने हे सगळं सहन केलं. आणि जर आमच्यावर संकट आले तर आपण म्हणतो देव कुठे गेला, आम्हाला कसं काय प्रॉब्लेम, आम्ही तर प्रार्थना करतो, आम्ही तर देवाचं नाव घेतो, आम्ही मंदिराला जातो, आम्ही दान अर्पितो. येशू काय देव नव्हता का? येशूचा स्वतः देव होता. तरी काय चूक केली होती का? चुका करणारे कोण होतो? आम्ही दोषी होतो, परंतु त्याने सहन केलं. आणि ते कशासाठी? की आमचा लाभ व्हावा. प्रेज द लॉर्ड. आमचा लाभ व्हावा. परंतु अनेकदा आम्ही स्वतःच लाभ घेतो, परंतु दुसऱ्याला काही देखील देत नाही. आणि ह्याला आपण ख्रिस्ताची प्रीती म्हणू शकत नाही. आणि असा व्यक्ती चांगला पात्र नाही, जो देवाच्या उपयोगाचा पात्र नाही. आणि देवाचा उपयोगाचा पात्र काय करतो? जो करुणा, जे कृपा, आस्वाद मला मिळालेले आहे या दुःखामध्ये, बहिणी मी तुझं दुःख संपवू शकतो. मी पण या मृत्यूतून गेले, माझ्या घरावर मृत्यू झाले, माझ्यावर पण आजार आले, माझ्याबरोबर गरिबी आले, माझ्यामध्ये पण अडचणी झाल्या, माझ्या घरामध्ये देखील आजार पण आहे, परंतु मला माहित आहे माझा देव माझ्यासाठी उभा राहिला होता. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी आपण एक सुंदर माईक पुढे ठेवलेले आहे. आपल्यापैकी अनेक जण पुढे येतात, साक्ष देतात. त्या साक्षाच्या द्वारे इतरांना देखील सांत्वन प्राप्त होतं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ही सेवा आहे, ही माझी आध्यात्मिक सेवा आहे की मला जो लाभ मिळालेला आहे तो लाभ मी माझ्यापर्यंत ठेवणार नाही, तर मी गप बसणार नाही, मी लोकांना सांगणार, मी माझ्या मित्रांना सांगणार, यासाठी की त्यांना देखील सांत्वन प्राप्त व्हावं. म्हणजे त्यांना देखील कळावं की ज्या येशूने हिला मदत केली, येशूने ह्याला संकटातून सोडवलं, या घरामध्ये मृत्यूच्या समय देव धीर देणारा झाला, तसं मला पण तोच येशू मदत करणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस. जरी आज मी दुःखात आहे, परंतु मी हिच्यासारखे स्थिर राहिले, मी हिच्यासारखे प्रार्थना करत राहिले, मी ह्याच्यासारखं विश्वासात राहिलं, तर ज्या प्रकारे ह्याला संकटातून देवाने काढलंय, मला देखील संकटातून देव काढणार आहे. प्रेज द लॉर्ड. पण हे केव्हा घडणार आहे? जेव्हा तुम्ही आणि मी काय करणार आहोत? जो सांत्वन मला प्राप्त झालं ते सांत्वन इतरांसाठी देखील विदित करणार आहोत, घोषित करणार आहोत. आणि यासाठी प्रियांनो, तुमच्यावर संकट येणं गरजेचं आहे. कारण की संकटामुळे धीर, आणि धीरमुळे आशा निर्माण होते. आणि ती आशा जी आहे ती कधी देखील कोणाला निराश करत नाही, कारण की ती आशा देवावर ठेवलेली आशा आहे. प्रेज द लॉर्ड. की देवाने आपल्या लोकांना, जे संकल्पप्रमाणे बोलावलेल्या लोकांना एक दिवस उत्तमात उत्तम देणार आहे. प्रेज द लॉर्ड. कदाचित जगामध्ये मिळणार नाही. आपण म्हणू मग काय फायदा पाडायचा आहे, जगातच मिळत नाही, आणि मग काय आम्हाला काय मिळणार नाही, मेल्यानंतर कोणी काय बघितलं, असे अनेक जण बोलतात. काय मग तुम्ही म्हणता हे मिळणार नाही, मग आम्हाला काय करायचं, जाऊ दे ना, मेल्यानंतर कोणी बघितलं. हो प्रियांनो, हे इथे आपण चुकत आहोत. कदाचित मला मिळालं नाही, पण तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना सांगा त्यांना मिळू द्या ना. प्रेज द लॉर्ड. यस. संत पौलाने असं म्हटलं की नाही माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही, तर मी सेवाच बनलो नाही. ठीक आहे, मला मिळालं नाही, माझ्यावर देवाची कृपा पुरेशी आहे, परंतु माझ्यामुळे इतरांना जर लाभ मिळत तर प्रेज द लॉर्ड ना. मी आजारी असताना, मी समस्यामध्ये असताना, ठीक आहे, मी बरं होत नाही, माझं भलं होत नाही, नो प्रॉब्लेम, माझा येशू मला इथे नाही तर तिथे देणारच आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु आज हिला गरज आहे, ह्याला गरज आहे, ह्यांना गरज आहे, मी त्यांना सांगणार, मी त्यांना देणार. आणि मी जेव्हा देणारा होतो, मी घेणाऱ्यापेक्षा जेव्हा देणारा अधिक होतो, तेव्हा मला सांगू द्या की माझं सांत्वन ख्रिस्तामध्ये इतरांसाठी ते सांत्वन बनतो. आणि मग लोक म्हणतात की खरोखर याच्या ठाई ख्रिस्त वस्ती करतो. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करू. प्रभू, आम्ही तुला धन्यवादच देतो, कारण की आमच्या ठाई ख्रिस्त वस्ती करतो. आज हे 2 मुद्दे आम्ही बघितलेले आहे की अनुभवाच्या द्वारे देव बोलतो. हो पवित्र परमेश्वर, आम्ही दुःख, क्लेश, संकटाचा अपमान करत नाही, कारण की पवित्र पित्या, आम्ही तर पापी आहोत, आम्ही तर दुबळे आहोत. आमच्या पापाच्यामुळे जर आमच्यावर संकट आले तर त्यामध्ये काय विशेष. हो पवित्र पित्या, परंतु तू पापी नसताना देखील संकट सहन केले,
आणि यासाठी पिते आम्ही तयार व्हावं. आम्ही तुझ्यासाठी चमकणारे सोने जे अग्नीत तापवल्यानंतरच चमकतात, त्याचप्रमाणे अग्नीत आम्हाला तो ताप स्वरण चमकदार कर. आमच्यामध्ये डिसएग्रीमेंट असतील, मतभेद असतील प्रभू राया, तरी देखील आम्ही मनभेद ठेवता कामा नये. आम्ही देवाची आज्ञा काय आहे आणि देवाच्यासाठी माझ्यासाठी योजना काय ती घेऊन पुढे चालावं. निश्चितच देव आमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. प्रभू येशूच्या नावात आमेन, आमेन, आमेन.